नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तेजा प्रेरणाला विचारत असते की तू अजितशी का नाही बोललीस आणि असं किती दिवस वागणार आहेस. अगं तू तिकडे किती पॅनिक होत असेल. पुढे ती प्रेरणाला म्हणते की तू सगळं काही त्याला सांगून का नाही टाकत आहे आणि असं किती दिवस ताणून धरणार आहेस. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणू लागते, तेजा, अजित एक आयडियल नवरा आहे आणि तो माझ्यावर प्रचंड जीवापाड प्रेम करतो. त्यामुळे जर ही गोष्ट मी त्याला सांगितली तर त्याला किती त्रास होईल याची कल्पना आहे मला आणि त्याला त्रास होऊ नये असंच मला वाटतं. तेव्हा तेजा तिला म्हणते, अगं जर तुमच्यात तसं काही झालंच नाहीये, मला खात्री आहे की अजित तुला समजून घेईल. तेव्हा प्रेरणा म्हणते, अजित शेवटी पुरुष आहे. त्याचा जरी माझ्यावर कितीही विश्वास असला तरीही त्याच्या मनात एकदा जरी शंका आली तरीही मी जिवंत राहणार नाही. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की मूर्खासारखी काय बोलतेस तू. बी प्रॅक्टिकल, असं काहीही होणार नाहीये. पुढे ती तिला म्हणू लागते, एक काम कर, मी आता मार्केटमध्ये जातीये. मी गेल्यानंतर तू अजितशी बोलून घे आणि तुझं मन मोकळं कर, ठीक आहे. असं म्हणून आता तेजा तिथून जाते. तितक्यात प्रेरणाचा फोन वाजू लागतो आणि अजितचा फोन उचलून ती बोलू लागते की अजित तू कधी येणार आहेस. पण तो फोन अजितचा नसतोच. तिकडून अण्णा केदार बोलत असतो. अण्णाचा आवाज ऐकून आता प्रेरणाला मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मला फोन करायची. तेव्हा अण्णा तिला म्हणतो, प्रेरणा कशाला अजितला बोलवत होतीस तू. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू फोन ठेव. तेव्हा अण्णा केदार तिला म्हणू लागतो, हे बघ प्रेरणा, चापकाचे वळ 2 दिवसात जातील, पण तू माझ्यासोबत 9 रात्र 8 दिवस राहिली त्याचं काय. आणि तो तुझा माझ्या मिठीतला व्हिडिओ तो जर मी व्हायरल केला तर तुझं काय होईल. पुढे तो म्हणतो, आणि त्या अजितला तर संपवायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. त्यासाठी माझा माणूस तयारच आहे. अशी तो प्रेरणाला धमकी देऊ लागतो. तेव्हा प्रेरणा खूप पॅनिक होते. आता अण्णा केदार तिला म्हणत असतो, असं जर होऊ नये असं तुला वाटत असेल तर तू मी सांगितलेल्या ठिकाणी मला भेटायला ये. जर नाही आली तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला माहीतच आहे. असं म्हणून आता तो फोन ठेवतो. आता प्रेरणा खूप घाबरलेली असते. तितक्यात तिचंच प्रतिबिंब तिच्याशी बोलू लागतं. घाबरलीस? अगं अशी किती दिवस घाबरून राहणार आहेस. तो अण्णा केदार नेहमीच तुझ्याशी असं वागत राहणार आणि तो सहन करत राहणार आहेस का. पुढे ते म्हणतं, अण्णा केदार नावाचं चॅप्टर कायमचं बंद करून टाक. जा त्याला भेटायला आणि त्याला कायमचं संपून टाक. असं म्हणत आता तिचंच प्रतिबिंब गायब झालेलं असतं. आता इकडे तेजा वल्लरीला सांगत असते की प्रेरणा अजितशी फोनवर बोलली नाही. अजूनही तिला ती भीती वाटतेय. तिने एकदा त्याला सगळं काही सांगून टाकायला हवं. त्यामुळे तेजा वल्लरीला म्हणते की आपण सांगायचं का त्यापेक्षा अजितला. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही नको, कारण हा विषय खूप नाजूक आहे. त्यामुळे तो प्रेरणालाच हँडल करू दे. आपण बोलण्यापेक्षा तो प्रेरणाने सांगितलेला योग्य राहील. तितक्यात आता तेजाला मिठू आणि श्वेताची आठवण येते आणि ती वल्लरीला म्हणू लागते की आपण ठरवलं होतं ना की आपण त्यांना भेटायला जाऊयात. तेव्हा वल्लरी म्हणते, हो त्यांना तर भेटायला जायचंच आहे. तेव्हा तेजा म्हणते की आपण तिघींनी जायचं का. त्यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाची कंडिशन तशी नाहीये आणि प्रेरणाला इथे एकटीला सोडून जाणंही योग्य नाहीये. तो अण्णा केदार कधीही येऊ शकतो. तो कुठे लपून बसलाय ते कुणालाच माहीत नाहीये. तेव्हा तेजा म्हणू लागते, झालं तर मग मी प्रेरणाजवळ थांबते, तू जा श्वेताकडे. आता इकडे श्वेता कैलासला जेवण वाढत असते. तेव्हा तो तिला म्हणतो की आपण दिवाळीची शॉपिंग करायला जायचं का. त्यावर श्वेता म्हणते, आज. तेव्हा तो म्हणतो, हो आपण तुझ्यासाठी 2-4 साड्या घेऊन येऊया. किती दिवस अशा जुन्या साड्या वापरशील. त्यावर श्वेता म्हणू लागते, असं करा ना, त्यापेक्षा तुम्हीच जा आणि माझ्यासाठी साड्या घेऊन या. नाहीतरी मी तुमच्याच आवडीच्या गोष्टी करते. त्यावर कैलास तिच्यावर ओरडत म्हणू लागतो, याचा अर्थ मी तुझ्यावर माझी आवड लादतो असाच ना. तेव्हा श्वेता म्हणते, असा विचार का करताय तुम्ही. मला असं नव्हतं म्हणायचं, मी फक्त साड्यांच्या बाबतीत म्हणाले. तेव्हा कैलास तिला म्हणू लागतो, अच्छा तर मग मला साड्या घ्यायला पाठवून तुला इकडे तुझ्या त्या फालतू मैत्रिणीला भेटायला जायचंय तर.
असं जेव्हा कैलास बोलू लागतो तेव्हा श्वेताला खूप राग येतो आणि ती त्याला म्हणते की बस झालं. माझ्या मैत्रिणींना सतत फालतू थिल्लर असं म्हणत असतात तुम्ही, काय गरज आहे तुम्हाला त्यांना असं म्हणायची. आता प्रेरणाचा आवाज वाढल्यामुळे कैलासला खूप राग येतो आणि तो तिच्यावर हात उचलत म्हणतो की तुला जास्त झालं का. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि कैलासला जोरात आवाज देऊ लागते, कैलास भाऊजी. तिचा आवाज ऐकल्यानंतर आता दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. आता कैलास हात खाली घेतो तेव्हा श्वेता वल्लरीकडे जाऊन विचारू लागते, तू इथे, असं म्हणून आता श्वेता वल्लरीला मिठी मारते. हे सगळं कैलास बघत असतो. आता त्याला खूप राग आलेला असतो. आता वल्लरी श्वेताची अवस्था बघते आणि तिला विचारू लागते, ते तुझ्यावर हात उचलत होते आणि तू शांतपणे ऐकत होतीस. तेव्हा कैलास तिला म्हणतो, तुला काय करायचंय, तू आमच्यामध्ये बोलणारी कोण, ती माझी बायको आहे, मी तिला मारेल नाहीतर तुडवेल, तुला काय करायचं. हे ऐकल्यावर आता वल्लरीला खूप राग येत असतो. आता कैलास वल्लरीला म्हणू लागतो की वकिलीनबाई, तुम्ही आमच्या संसारामध्ये आग लावायला आलात का. तेव्हा वल्लरी त्याला म्हणू लागते, आता तुम्ही मला वकिलीनबाई बोललाच आहात तर, त्यामुळे मी तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स 2005 ॲक्ट बद्दल सांगते. त्यानुसार कोणत्याही स्त्रीला अपशब्द बोलल्यानंतरही जेल होऊ शकते. तुम्ही तर श्वेतावर हात उचलला. आता कैलास वल्लरीला म्हणू लागतो की मला काही शिकवू नकोस, पहिली आमच्या घरातून चालती हो. तेव्हा श्वेता वल्लरीला म्हणू लागते की वल्लरी, तू आता इथून निघ, मी माझा हँडल करेल. तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते की तू कशी हँडल करशील, तुझा नवरा तुला मारतोय आणि तू शांतपणे ऐकतीयस. आता कैलास वल्लरीला म्हणू लागतो की तुम्ही मैत्रिणी किती थिल्लर आहात, मला चांगलं माहितीये. तो जेव्हा श्वेताला म्हणत असतो की तुझी ती मैत्रीण प्रेरणा, तिचं 3 वेळेस लग्न मोडलंय, त्यानंतर तुझी ती मैत्रीण तेजा, तिने तर तिच्याच मैत्रिणीचा म्हणजे मिठूचा होणारा नवरा बळकावला आणि ती वल्लरी, ती तर स्वतःच्याच नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघाली. आणि शेवटी तो श्वेताला म्हणतो की तुझा भूतकाळ माझ्यापासून लपलेला नाहीये. आता या तुझ्या फालतू मैत्रिणींच्या नादी लागून तुझ्या संसाराचं मातेरं करू नकोस, असं म्हणत आता तो वल्लरीला तिथून जा म्हणू लागतो. तेव्हा श्वेताला खूप राग येतो आणि ती त्याला अडवते आणि म्हणू लागते की खूप झालं, मला काय बोलायचं ते बोला, पण माझ्या मैत्रिणींचा अपमान केलेला मला सहन होणार नाही. आता श्वेता रडू लागते आणि म्हणते की माझ्या मैत्रिणींचा सतत तुम्ही अपमान करत आलात, तरीही मी सगळं तुमचं सहन करत आले. मला त्यांच्याशी कधी फोनवरही बोलू दिलं नाही, तरीही मी तुम्हाला शब्दाने काही बोलले नाही आणि मला तर माझ्या भूतकाळावरून कायमच हिनवत आलात. लग्नाच्या वेळी मी तुम्हाला सर्व काही खरं सांगितलं होतं. त्यावेळेस तुम्ही काय म्हणाला होतात की मी तुला तुझ्या भूतकाळासह ॲक्सेप्ट केलंय, पण सगळं खोटं होतं. तुम्ही बायको म्हणून माझ्यावर कधी प्रेमच केलं नाही. आता खूप झालं, आता मला तुमच्यासोबत राहायचं नाहीये. तेव्हा कैलास तिला म्हणू लागतो की विचार कर, तू घर सोडून जातीयस आणि तुझ्या या मैत्रिणी तुला किती दिवस सांभाळतील. तेव्हा श्वेता म्हणू लागते की या संसाराला आणि घराला माझी गरज आहे. तुम्हाला जेव्हा माझी उणीव भासेल आणि तुमच्या चुकीची जाणीव होईल तेव्हा मला घ्यायला या, मी वाट पाहीन, असं म्हणून आता श्वेता वल्लरीसोबत निघून जाते. तेव्हा कैलास म्हणू लागतो, तुला काय वाटतं की मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. आता इकडे वल्लरी श्वेताला तिच्या घरी घेऊन येते. तेव्हा तेजा आणि प्रेरणाही तिथेच असतात. श्वेताची अवस्था बघून आता त्यांना धक्काच बसलेला असतो. त्यामुळे त्या तिला विचारू लागतात, श्वेता, एवढं काय झालं होतं की तू आमच्याशी फोनवर सुद्धा बोलत नव्हतीस. तेव्हा श्वेता झालेली सगळी हकीकत त्यांना सांगू लागते. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणा तिला म्हणते की तुला एकदाही आम्हाला सांगावंसं वाटलं नाही. अगं, आम्ही आलो असतो आणि तुझ्या नवऱ्याला समजावून सांगितलं असतं. तेव्हा श्वेता म्हणू लागते की कसं सांगू, मी तुमच्यासमोर माझ्या संसाराचं सुंदर चित्र रंगवलेलं होतं आणि आता त्यातले रंग उडून गेले होते. आता ते कुरूप झालं होतं. कसं सांगू मी तुम्हाला. पुढे ती म्हणते की फक्त जगासाठी आमचा सुखी संसार होता, पण आतल्या आत मी खचून गेले होते, असं म्हणून ती रडू लागते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की श्वेताताई, आता तुम्ही एकट्या नाहीये, आम्ही सगळ्या तुमच्यासोबत आहे.
तुम्हाला जिथे राहायचं तिथे राहा, तुम्ही माझ्या घरी राहू शकतात, तुम्ही तेजाकडेही राहू शकतात. तेव्हा तेजा तिला म्हणते की हो, वल्लरी एकदम बरोबर बोलतीये, आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.